अति रमणीय स्थान आहे. पुन्हा देखील आणि येत्या 7 मे पासून आमचं तिथे भागवत आहे. आमचे एक शिष्य त्या ठिकाणी करणार, तिथे 4ला आम्ही इथनं जाऊ असतो. तेव्हा तर त्या ठिकाणी तिथे बसले असताना ते भागवत ऐकायला, व्यास देखील भागवत ऐकायला येऊन बसले होते. ज्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला ते देखील होते. शमीक ऋषीचा पुत्र शृंगी तो देखील त्या ठिकाणी होता. मोठमोठे ऋषीमुनी त्या ठिकाणी होते. सुखदेवजी महाराजांनी सांगितलं की राजा, ज्या शमीक ऋषीच्या गळ्यात मेलेला सर्प घातला त्यांची आधी पूजा कर. राजांनी त्यांची पूजा केली. महाराज, मी आणि अतिशय पाप केलं, आपण माझ्यावर कृपा केली. ज्या शृंगींनी शाप दिला त्याची पूजा केली की महाराज, आपण मला शाप नाही, आपण मला वरदान दिलं. आपल्या आणि शापामुळे मी संसारात लावून देखील मला भगवंताची प्राप्ती झाली. माझ्या पूजेचा स्वीकार करा. स्वीकार केला आणि ताबडतोब त्यांनी सांगितलं की आता मला आज्ञा दे, जाण्याची अनुमती दे. सांगितलं आणि व्यास उठून उभे राहिले. तिथे होते की बेटा, माझी एक गुरुदक्षिणा शिल्लक आहे. जेव्हा भागवताचं अध्ययन केलं, आपल्याला सांगितलं की सुखदेवजी महाराजांनी आणि एका श्लोकाला ऐकून भागवताचं अध्ययन केलं. दशमस्कंद पूर्वार्ध 21 अध्याय वेणुगीत यातला 5वा श्लोक ऐकून आणि सगळ्या भागवताचं अध्ययन केलं. श्लोक आपण आणि 5वे आणि 6वे ऐकलं. पुन्हा एकदा ऐकून घ्या. कपिशं वैजयन्ती च माला रन्दारवेणु रदरसूदया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वबलरमणं प्राविशतगीतकीर्ति. अर्थ आपल्याला मी 2 वेळ 3 वेळ सांगितलेला आहे याचा. तेव्हा या एका श्लोकाला ऐकून समस्त भागवताचं अध्ययन सुखदेवजी महाराजांनी केलं. तेव्हा आणि गुरुदक्षिणेत काय सांगितलं होतं यांनी, व्यासांनी, की ज्या थोड्या दिवसामध्ये दादा परीक्षित गंगेच्या किनाऱ्यावर जाईल, तिथे जाऊन राजाला तू भागवत श्रवण कर आणि त्याची मुक्ती करून दे. हे माझी पहिली गुरुदक्षिणा. आणि दुसरी, जेव्हा तू भागवत सांगशील तेव्हा मी देखील त्या ठिकाणी राहील. तर तेव्हा दुसरी गुरुदक्षिणा. आता व्यासांनी सांगितलं माझी एक गुरुदक्षिणा शिल्लक आहे. बाबा, साधना करा, मी तुला नमस्कार करतो, माझ्या डोक्यावर हात ठेव. पिता पुत्राचा हात डोक्यावर घेतो. कोण पिता कोण पुत्र याची कुठे जाणीव आहे. व्यासांनी नमस्कार केला. सुखदेवजी महाराजांची राजा परीक्षितांनी सुखदेवजी महाराजांची पूजा केली आणि राजा परीक्षिताच्या डोक्यावर हात ठेवला बरोबर आणि राजा परीक्षेला शरीरातनं एक दिव्य ज्योत निघाली आणि महाज्योतीमध्ये विलीन झाली. त्याच्या बरोबर सुखदेवजी महाराज अदृश्य झाले आणि देवता गुणगान करायला. सीताराम
श्याम राधे श्याम राम की जय। सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात की राजा परीक्षिताची मुक्ती मी माझ्या डोळ्यांनी बघितली आणि तिथे आणि 6व्या अध्यायामध्ये 10वा श्लोक आहे, ब्रह्मभूत महायोगी निसंग चरण संशय. सगळ्या शंकांचं समाधान होऊन आणि राजा आणि ब्रह्मरूप झाला. राजाला श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. सुखदेवजी महाराजांनी ग्वाही दिली होती की मी इथनं जाण्यापूर्वी कृष्णाला तुझ्या समोर उभा करून देईल. तेव्हा आणि इकडे त्यानंतर सूतजी महाराजांनी विष्णू तत्व शिव तत्वाबद्दल सांगितलं आणि मार्कंडेय ऋषीला मायेचं दर्शन करायचं होतं. मार्कंडेय ऋषी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचे उपासक होते. मार्कंडेय ऋषीने बालकृष्णाला सांगितलं की मला मायेचं दर्शन करून द्या, पण मी त्या आणि मायेमध्ये आसक्त व्हायला नको. आणि मार्कंडेय ऋषी बालकृष्णाचे उपासक असल्यामुळे त्यांनी बालकृष्णाची स्तुती केली. मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. माय कितीतरी युगामध्ये घेऊन गेले, फिरवून आणल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी आणल्याबरोबर तेच बालकृष्णाचं स्वरूप दिसलं. पुन्हा त्यांनी गुणगान केलं. सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात, श्रोता आणि वक्ता यांच्याकडनं कळत न कळत जर काही पाप झालं असेल तर आणि त्रिवार हरे नमा हरे नमा हरे नमा याचा आणि उच्चारण केल्यानंतर सगळ्या पापांचं क्षालन होते. सूतजी महाराज शौनकादिकांकडनं आणि प्रार्थना करून घेतात. आमची देखील आपल्याला नम्र प्रार्थना आहे की आमच्या पश्चात 3 वेळ आपण देखील आणि भगवत चिंतन करत हरे नमा याच उच्च स्वराने कीर्तन करावं अशी प्रार्थना करतो. हरे नमा हरे नमा हरे नमा हरे सूतजी महाराज अंतिम श्लोक म्हणतात, सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमदस्तम नमामि हरिं परम. भगवंताचं नाम संकीर्तन सगळ्या पापांचा नाश करतं. केवळ प्रणाम केल्यानंतर दुःखाचा परिहास करणाऱ्या परमेश्वराला नमस्कार नमस्कार आणि नमस्कार. नमस्कारांनी श्रीमद भागवताची सुरुवात होते आणि नमस्कारांनी श्रीमद भागवताचा शेवट होतो. सूतजी महाराज मंगलाचरण करतात. जन्माद्यस्य यतोन्वयादितरत चार्तेच विघ्नस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मह्यन्ति असुरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय. याप्रमाणे गेल्या 7 दिवसापासून आणि भगवान राम लक्ष्मण सीता हनुमानजी महाराज यांच्या चरणाशी बसून आपण
7 दिवस पर्यंत विवेचन केलं. इतक्या विवेचनाच्या उपरांत आपल्या हे लक्षात आलं की भागवताच्या माध्यमाने आपल्याला हे आणि दिग्दर्शन करून दिलं की संसारात राहून देखील भगवंताची प्राप्ती किती सहज होते हे आपल्याला माहिती बघा. तेव्हा सगळे वेद, उपनिषद, महाभारत, गीता सगळे एकच तत्व सांगतात की भगवंताचं भजन करा. आणि बघा सगळ्याच सार शेवटी भगवंताचं भजनच आहे इथे आणि कुठे. आणि भगवंताचं भजन बघा आमच्या वृंदावनचे एक नारायण स्वामी काय लिहितात बघा. बहुत गई थोडी रही नारायण अब बहुत गई थोड़ी रही नारायण अब काल चिड़िया चुगे रही निज दिन आयु के श्री राधे निज दिन आयु के काल चिड़िया चुग रही निसरे आयु के श्री राधे निसरे आयु के. जीवन निघून गेलं, राहिलेलं जीवन केव्हा जाईल याचा काही भरोसा नाही. कारण काय आपल्या जीवनातला एक एक दिवस कमी होतोय, आपण मृत्यूकडे जातोय. आणि दिवसात आणि काळ रूपी चिमणी आपल्या जीवन रूपी शेतामधला आणि दिवस रूपी दाणा कमी कमी करते आहे. आपण मृत्यूकडे जातोय. आता सावधान राहा आणि या भगवंताकडे आपलं लक्ष लावा. एका बाटलीमध्ये आपण कापूर ठेवा. पुष्कळ दिवस ती बाटली ठेवून त्या बंद करून काही दिवसांनी बाटली उघडून बघा, कापूर उडून जाईल, सुगंध राहील. त्याप्रमाणे आमचे नारायण स्वामी काय लिहितात, धन यौवन जाएगे जेही विधि उड़त कपूर. धन यौवन जाएगे जेही विधि उड़त कपूर. नारायण गोपाल भजन क्यों जागत जग दूर श्री राधे क्यों जागत जग दूर. नारायण गोपाल भजन क्यों जागत जग दूर श्री राधे क्यों जागत जग दूर. आपलं धन, आपलं यौवन कसं निघून जाईल याचा भरोसा नाही. आता जगाच्या पचड्यात न पडताना आपलं संसारिक कार्य करताना आणि भगवंताचं गुणगान करा आणि आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. सगळे वेद, उपनिषद, महाभारत, गीता एकच आणि नाव बोलतात की भगवंताचं गुणगान करा. तेव्हा कबीरदासजी महाराज आणि त्यांचा पुत्र कमाल दोघे समोरासमोर बसले आहेत. या मायेच्या चक्कीमध्ये सगळे दळले जातात हे बघून कबीरदासजी रडायला लागले. आणि कबीरदासजी काय म्हणतात, चलती चक्की देख कर दिया कबीरा चलती चक्की देख कर दिया कबीरा दो पाटन के बीच में साबुत बचान कोई श्री राधे साबुत बचान कोई. दो पाटन के बीच में साबुत बचाने कोई श्री राधे साबुत बचाने कोई. चक्कीत सगळे दळल्या जातात, कोणी शिल्लक नाही राहिलं, रडतायत.
मुलगा कमाल हसतोय, कसा हसतोय, चलती चक्की देख कर कमल हसे चलती चक्की देख कर कमल हसे ठिठाय म्हणजे त्याला ठिठाय म्हणतात. कबीरदासांनी सांगितलं की मी रडतोय आणि तो हसतोय आणि कमाल काय सांगतो, बाबा सगळे नाही दळले जात, मग कोण कमाल काय सांगतात, चलती चक्की देख कर कमल हसे ठिठाय. चलती चक्की देख कर कमल हसे ठिठाय. किल्ली सहारे जो रहे आखिर तो बच जाए श्री राधे, आखिर तो बच जाए. किल्ली सारे जो रहे आखिर सो बच जाए श्री राधे, आखिर सो बच जाए. कबीरदासजी म्हणाले मी रडतो आणि तू हसतोस. त्यांनी सांगितलं बाबा सगळे नाही दळले जात, जात्यामध्ये आपल्याला माहिती आहे खाली असं लागत आणि जात्याच दगड असतो आणि त्यामध्ये एक लोखंडाची सळाक असते, त्यावर दात ठेवलं जाते. त्या लोखंडाच्या सळाईला जे जीव धरून राहतात ते किती दळण दळालं तरी तिथे ते दळल्या जात नाहीत. त्याप्रमाणे या मायेच्या क्षेत्रामध्ये आणि भगवंताचं नाव ही लोखंडाची सळाक आहे. तिला जर आपण धरून राहिलो तर मग आपल्याला का प्रारब्धाप्रमाणे जावं लागेल, पण आपली दुर्गती होणार नाही. सगळे संत महात्मा आणि शास्त्र एकच गोष्ट सांगतात की भगवंताचं भजन करा. आम्ही देखील आपल्याला वेगळं काय सांगणार, आमची देखील आपल्याला आणि नतमस्तक होऊन नम्र प्रार्थना आहे की अतिशय प्रेमाने राधे गोपाला गोपी गोपाल, राधे गोपाला गोपी गोपाला, राधे गोपाला गोपी गोपाल, राधे गोपाला गोपी गोपाला. गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, हे नंदलाला. राधे गोपाला गोपी गोपाला, राधे गोपाला मीरा के नाथ प्रभु गिरिधर गोपाला, मीरा के नाथ प्रभु गिरिधर गोपाला, गिरिधर गोपाला, गिरिधर गोपाला. राधा रमन हरि गिरिधर गोपाला, राधा रमन हरि गिरिधर गोपाला, गिरिधर गोपाला, गिरिधर गोपाला. पीतांबरधारी हे बंसी वाला, पीतांबरधारी हे बंसी वाला, हे बंसी वाला, हे बंसी वाला. तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला, तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला, 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 रघुवर दीन दयाला,
मुरलीवाला दासी रचिया हे मुरलीवाला हे मुरलीवाला हे मुरलीवाला माखन चुरैया हे नंदलाला माखन चुरैया हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला भक्तों के प्यारे प्यारे गोपाला भक्तों के प्यारे 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 गोपाला प्यारे गोपाला आओ गोपाला आओ गोपाला आओ गोपाला आओ गोपाला प्यारे आओ गोपाला राधे गोपाला राधे गोपाला गोपी गोपाला गोपी गोपाला राधे 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 गोपाला राधे 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 गोपाला राधे गोपी गोपाला गोपी गोपाला गोवर्धनधारी गोपाल लाला गोवर्धनधारी गोपाल लाला गोपाल लाला राधे गोपाला गोपी गोपाला राधे गोपाला गोपी गोपाला राधे गोपाला गोपी गोपाला लगन श्री रामचंद्र जी की बजरंग बली महाराज की जय जय बाबा की अम्बा माता की रेणुका माता की भक्ति भगवान की गौमाता की भाई सब संतन की जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम बोलो सतगुरु परम सत्य श्री राधे राधे महाराज की जय। परमेश्वराच्या असीम कृपेने गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत ऐकलं। आता यानंतर सर्वप्रथम श्री आशिषरावजी कोठीवान परिवारातर्फे सर्वप्रथम ग्रंथपूजन होईल आणि नंतर महाराजांचे पूजन। एक या ठिकाणी स्टेजवर जपेची माळा आलेली आहे, ज्यांची कोणाची असेल त्यांनी कृपया या ठिकाणाहून घेऊन जा। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा नमो आद्यरूपा अनंता परेशा नमो मंगला मंगलद्वैतहारी नमो तत्कृपा पूर्णदोषा तुझे रूप हे पाहू दे विश्वव्यापी तुझे पाऊले सेवू दे ग्रामरूपी तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे तुझा सत्य आनंद लोकी भरू दे खरे नाम निष्कामही प्रभु सेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा कडो हे वडो देहकारी पडू दे घडू दे प्रभु एवढे हे घडू दे। सद्गुरुदेव संत श्री राधे राधे महाराज की जय। भगवान प्रभू गोपाल कृष्णांच्या कृपेने या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर श्रीमद भागवताच्या या ग्रंथ रूपाने महाराजांच्या पवित्र अशा वाणीतनं
महाराजांनी सांगितलंय की मी जे बोलतोय ती प्रभूची कृपा आहे, पण मला असं म्हणायचं आहे ती प्रभूची कृपा नाही, ती प्रभूच आहे. आम्हाला तर असं वाटते की आमच्या समक्ष जे बोलतायत ते आमचे परमेश्वर आहेत. विष्णूला कोणी पाहिलं नाही, ब्रह्माला कोणी पाहिलं नाही, महेश भगवंताला कोणी पाहिलं नाही. पण मला असं म्हणायचं आहे की या तिघांनाही पाहण्याचं जे पुण्य आहे, जे सौख्य आहे, जो आनंद आहे, तो याच देही, याच डोळा आणि याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. कारण गुरुच कोण आहे? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर. माऊलींनी सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये, जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षते. माझ्या जीवनामध्ये जी कलाटणी मिळाली, माझ्या जीवनामध्ये जे स्थैर्य, धैर्य, औदार्य, गुण, गांभीर्य आणि गोविंद. माणसाला जगत असताना या 6 गोष्टीची गरज आहे. पुन्हा लक्ष देऊन ऐकजा. स्थैर्य, धैर्य, औदार्य, गुण, गांभीर्य आणि गोविंद. या 6 गोष्टी जीवनामध्ये जीवाला प्राप्त जर करायच्या असेल तर गुरुदेवाशिवाय तुझं विन थारा नाही नाही. कारण गुरुदेवाची महतीच अशी आहे, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, तुझं विन थारा नाही नाही, तुझं विन थारा नाही नाही, तुझं विन थारा नाही नाही. माणसाच्या जीवनामध्ये येतात 6 गोष्टी: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख आणि दोष. बरोबर आहे? माणसाच्या जीवनामध्ये येतात 6 गोष्टी, घडतात 6 गोष्टी: क्लेश, उद्वेग, मनस्ताप, यातना, कष्ट, दुःख. बरोबर आहे? माणसाला जीवनामध्ये प्राप्त करायच्या आहे त्याही 6 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे कांत. आपला कोणीतरी स्वामी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट असायला पाहिजे खंत. आपल्या हातून एखाद्या घडलेल्या वाईट कर्माची आपल्याला असायला पाहिजे खंत. तिसरा, आपल्या जीवनात भागवतासारखा एखादा ग्रंथ. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत, ते तेनेची पंथे चालो जाता न पळे गुंथा कोठे काही. चौथी गोष्ट आपल्या जीवनात असायला पाहिजे पंथ. 5वी गोष्ट आपल्या जीवनात असायला पाहिजे रंजल्या जीवांची मनीधरी खंत, तोची खरा साधू, तोची खरा संत. एखादा संत असायला पाहिजे. आणि 6वी गोष्ट आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे मंत्र. महाराजांनी सर्वतोपरी आपल्याला भागवताच्या माध्यमाने मंत्र महिमा, मंत्र उपदेश आपल्याला ऐकवला. कांत, खंत, संत, ग्रंथ, पंथ आणि मंत्र. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जीवनामध्ये ज्या 6 गोष्टीची गरज आहे त्या 6 गोष्टीच्या प्राप्तीशिवाय माणसाला स्थैर्य, धैर्य मिळणे शक्य नाही. ते अलौकिक जे परमसुख आहे ते प्राप्त होतं केवळ श्री गुरुचरणाच्या आश्रयाने. देवन दावी गुरु, देवन दावी गुरु, पण गुरु दावी शारंग धरू. जैसा देव वैसा गुरु, ऐसा श्रुतीचा निर्धारू. देवन दावी गुरु. या जगताला प्रकाशित करणारा परमात्मा आहे. थोडं लक्ष देऊन ऐकता. 1 मिनिटात, जास्त वेळ तुमच्याशी बोलणार नाही, फक्त 2 मिनिटं बोलेल. या जगताला प्रकाशित करणारा परमेश्वर आहे. बरोबर आहे? परमेश्वराला प्रकाशित करणारा कोण आहे? कोण आहे? या जगताला प्रकाशित करणारा परमेश्वर आहे. पण त्या परमेश्वराला प्रकाशित करणारा श्री गुरुनाथ आहे. हो, ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरु त्याचाही प्रकाशक, म्हणून नित्य सद्गुरु पूज्यत्वे आम्हा. याही पलीकडे एक सूत्र सांगतोय. सर्वात मोठी भूमाता. भूमातेपेक्षा मोठं काय? जल आहे. भूमीपेक्षा जास्त जल आहे. जलापेक्षा जास्त
अग्नी आहे, अग्नीपेक्षा वायू आहे, वायूपेक्षा आकाश आहे, आकाशापेक्षा कोण आहे मोठा? परमेश्वर आहे. आणि परमेश्वर कोणाच्या हृदयात आहे? ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे तो किती मोठा आहे? ज्याने अंतर्बाह्य परमेश्वराशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं काहीच ठेवलं नाही त्याच्यापेक्षा कोण मोठा आहे? याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणू नेने, सुसुप्ती जागृती स्वप्नी ना आठवे गोविंदा वाचुनी. मला म्हणायचं आहे, महाराज भागवताच्या एकादश स्कंदावर एकनाथांनी टीका केली. एकनाथी भागवतामधली एक ओवी मला आठवली, तुम्हाला सांगतो. अंतर जळले आत्मस्थिती, ही ओवी म्हणजे महाराज आहेत. माझ्या बोलण्याकडे लक्ष दे जा. जी ओवी तुम्हाला मी सांगतोय ना, ती ओवी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर असलेले श्री गुरुनाथ माझं हृदय म्हणजे राधे राधे महाराज, हे ती ओवी आहे. ती ओवी तुम्हाला ऐकवतो, ऐका. अंतर जळले आत्मस्थिती, बाह्य रंगले प्रभू भक्ती, मग जी जी कर्म उपजती ती ती होती ब्रह्मरूप. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोसे मन झाले हाव बरी, परत माघारी येत नाही. बघा, महाराजांचं जीवन आज 83 वर्षाचं आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की या 83 वर्षाच्या वयामध्ये आभा, प्रभा, ओज, तेज, प्रतिभा, किती गोष्टी? 5ही गोष्टी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उघड्या डोळ्याने आपण बघून राहिलाय. आबाई तीच आहे, प्रभाही तीच आहे, ओजही तोच आहे, तेजही तेज आहे आणि प्रतिभाही तेच आहे. मला ते एवढं म्हणायचं आहे की 10 वर्षाच्या अगोदर महाराजांचं प्रवचन मी जे ऐकलं होतं, त्या प्रवचनामध्ये जो ओज होता, जो ओघ होता, त्यापेक्षा आज काही कमी नाही. असं वाटतं पिकलिया छेंद कडूपण गेले, ऐसे आम्हा केले पांडुरंगे. आजही मी तर आज भागवतातनं असे काही श्लोक ऐकले की ते श्लोक मी आतापर्यंत कधी कोणाच्या मुखातनं ऐकले नाही. आणि एक अजून महाराजांच्या भागवताच्या प्रवचनाचं एक विशेष सांगतोय तुम्हाला. तुम्ही भागवत इथे नुसतं पाहायला ऐकायला येता एवढंच नाही. भागवत जेव्हा वंदनीय महाराजांच्या, पूज्य महाराजांच्या मुखातनं आपण ऐकता, तेव्हा जो प्रसंग महाराज आपल्याला सांगतात तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा असतो. खरंय? तुम्ही सुदामा प्रसंग ऐकला, द्वारकेतील भगवान गोपाल कृष्णाचा विवाहाचा सोहळा ऐकला, तुम्ही ऐकला नवे बघितला सुद्धा असेल. फक्त तुम्ही जर अंतरी नेऊनी कानी द्यावे निज मन, अवधाना करुनी सावधान, कथानुसंधान जर तुम्ही खऱ्या अर्थानं केलं असेल तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही इथं भागवत नुसतं ऐकायला येतं असं नाहीये, सोबत भागवताचं प्रत्यक्ष दर्शन सुद्धा तुम्हाला होते, तुम्ही जर खऱ्या अर्थाने अनुभवलं असेल तर. अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का माऊली ज्ञानोबाराय सांगताय आपल्याला की याचा प्रत्यक्ष प्रत्यय आपल्याला पूज्य महाराजांच्या प्रवचनातनं बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळतो. महाराजांची वाणी, महाराजांचं स्वरूप, महाराजांचं सर्वच दिव्य आणि भव्य आहे. महाराजांच्या स्वरूपाकडे बघा तुम्ही, असं वाटते की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा, राधेचं स्वरूप आणि महाराजांचं स्वरूप, काय अलौकिकता आहे. मला अजून आठवते, गुलाबराव महाराज आंधळे होते. गुलाबराव महाराजांनी एक ग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथाचं नाव आहे भक्तिपद तीर्थामृत. वेळ सापडला, भक्तीमध्ये जर काही तुम्हाला अनुभूती यावी असं वाटत असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, छोटासा ग्रंथ आहे, इतकुसा अगदी छोटासा ग्रंथ. त्या ग्रंथाचं नाव आहे भक्तिपद तीर्थामृत. या ग्रंथामध्ये एक महाराजांनी ओवी दिलेली आहे, ती ओवी म्हणजेच महाराज आहे, ती ओवी म्हणजेच महाराज आहे. जीवनमुक्त आणि निष्काम, जीवनमुक्त आणि निष्काम या दोन गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या म्हणजे परिपूर्णता आहे. पूर्ण प्राप्तीचा मुख्य ठाव सर्वाभूती भगवत भाव, हाची नित्य अभिप्राव हरी सांगे. पुन्हा दुसरी ओवी ऐका. भक्ती आणि विरक्ती नांदो लागती सहज स्थिती,
त्याची पूर्ण प्राप्ती दासाच्या स्थिती सर्वदा राहावे. मी जी ओवी तुम्हाला सांगतोय ती ओवी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बरं, प्रत्यक्ष महाराज आहे. त्या महाराजांचं दर्शन आपल्याला उघड्या डोळ्यांनी होते. अजून सांगतोय, थोडं लक्ष देऊन ऐकता. भक्ती आणि विरक्ती नांदो लागती सहज स्थिती, त्याची पूर्ण प्राप्ती दासाच्या स्थिती सर्वदा राहावे. जीवन मुक्त आणि निष्काम. निष्कामता कोणाला म्हणतात? निष्काम म्हणजेच परमेश्वराचं प्रत्यक्ष अधिष्ठान आहे. निरपेक्ष तो मुख्य भक्त, निरपेक्ष तो सदैव विरक्त, सत्य भगवंत निरपेक्षे, निरपेक्षतेपाशी उपनिषद अंगो, निरपेक्षता स्वानंद भोगो आणि सापडे श्रीरंगो निरपेक्षा. काय गोड वर्णन आहे हो. पुन्हा ऐका, शेवटची ओवी आहे. जीवनमुक्त आणि निष्काम. जीवनमुक्त झाल्यावरही निष्काम श्रीकृष्ण सेवा करी, तयाला विकला श्रीहरी जीव व्हावे. मला तसं वाटते की महाराजांनी जन्मभर प्रभूचं स्मरण केलं आणि जशी जनामाता बोलून गेले की जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. महाराजांच्या हृदयात, महाराजांच्या आजूबाजूनं मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आला. तुम्ही आणि मी इतके भाग्यवान आहोत की या जगाच्या पाठीवर मला तरी असं वाटते की तुमच्या माझ्याशिवाय सारखा कोण भाग्यवान असेल. देव दुर्लभ हा मानव देह आहे. स्वर्गीच्या अमर देवता लोकांची एकच इच्छा आहे की मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशाला? नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ घेते. कारण स्वर्गीच्या अमरदेवता लोकांना बाकी सर्व सुख उपभोगायला मिळतं, फक्त परमेश्वराच्या नामस्मरणाचं जे सुख आहे ते फक्त या मानवदेहात, याच देही, याची डोळा आपल्याला उपभोगायला मिळतं. आणि ते अधिकारी मुखातनं, महाराजांच्या मुखातनं आपल्याला हे ऐकायला मिळालं. याच्यासारखं आपलं थोर भाग्य कोणतं आहे? माणसाला जीवनामध्ये परमेश्वराच्या कृपेने फक्त एकच गोष्ट मिळते, ती गोष्ट म्हणजे सत्संग आहे. माणसाला जीवनामध्ये मान सन्मान आदर सत्कार प्रतिष्ठा वैभव संपत्ती संपदा या सर्व ज्या गोष्टी मिळतात ते प्रारब्धाने मिळतात. महाराजांनी कालच आपल्याला सांगितलं सुदामा प्रसंगाच्या वेळी, प्रारब्धाचा जो भोग आहे तो प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये भोगावाच लागतं. पण परमात्माची कृपा झाली की बिनु हरी कृपा मिलही नाही संता. आपल्यावर परमेश्वराची कृपा झाली, रामप्रभूची कृपा झाली आणि रामाच्याच दरबारामध्ये रामस्वरूप श्री गुरुनाथ राधेचं स्वरूप असलेले आमचे राधे राधे महाराज या ठिकाणी आपल्याला 7 दिवसपर्यंत ज्यांच्या श्रीमुखातून आपण ही कथा ऐकली, जी कथा आपल्याला जीवनामध्ये प्रेरक आहे, अनुभूतीदायक आहे, जीवन कृतार्थ आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जीवनाची परिपूर्तता आणि परिपूर्णता ज्या कथेतनं आपल्याला साध्य होतं ती कथा आपल्याला प्राप्त झाली. आपण अवभाग्यात. तुम्हा सर्वांना वंदन करून मी आशीर्वाद मागतो. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझं जीवन धन्य झालं, याच्या पलीकडे मी काय सांगू शकतो तुम्हाला. आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाचा सुयोग आला आणि असाच योग जन्मोजन्मांतरी हेची घडो माझं जन्मोजन्मांतरी मागणे श्री गुरुनाथ हेची आता. बाकी दुसरं काही मागायचं नाही. आणि माझ्या वाणीला विराम देतो. बोलिले लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. श्री गुरुदेव. मी तर त्यांना एकच म्हणेल, त्यांच्या पायाची चरणधूळ आहे. त्यांनी म्हटलंय की माझ्यापेक्षाही चांगलं सांगतात. या जन्मात काय हजारो लाखो जन्म जरी मी घेतले तरी तुमच्या पायाच्या चरणाच्या नखाची बरोबरी माझ्याकडनं होणे नाही आणि मला ती होऊ देणे सुद्धा नाही. तुमची या चरणाचा पाईक मला बनवा. तुमच्या चरणाच्या आधारे उतरील पार भव नदी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की पायीची वाहनं पायीवरी. तुमच्या चरणाच्या आश्रयात मला जगू द्या. आणि हीच मागण्यास विनंती करून महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या वाणीला विराम. जय श्री राधे.
उभे राहण्याची त्यांनी कृपया जागेवर बसा. एक विशेष सूचना ऐकून घ्या. आरती झाल्यानंतर मानस नारायण भज रे, नारायण भज रे, मानस नारायण भज रे, नारायण भज रे, मानस नारायण भज रे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी
जय संत श्री राधे राधे की जय 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 राधे
सबके मंगल की आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है